नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानस्पार्क यूट्यूब चॅनलवरती। तर चला तर मग मी आज तुम्हाला घेऊन आली आहे येत्या 28 तारखेला राज्यसेवेचा पेपर आहे। तर त्यासाठी आपण एक्झाम स्ट्रॅटेजी घेऊन आली आहे। जर तुम्ही या टाइम टेबलला फॉलो केलं तर नक्कीच तुम्ही एक्झामला क्रॅक करू शकतात। तर एमपीएससी प्रिलिम्स एक दिवसाचा फुल सब्जेक्ट टाइम टेबल 4 ते 6 तास, सकाळी 4 ते 5 पर्यंत करंट अफेअर्स, दैनिक वर्तमानपत्र, मासिक करंट अफेअर्स, पीडीएफ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी हे तुम्हाला खूपच महत्त्वाचे टॉपिक आहेत। यांचा अभ्यास करून तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स मिळवू शकतात राज्यसेवेमध्ये। सकाळी 5 ते 5:30 क्विक जीके, महाराष्ट्र व भारताची माहिती, राज्य, जिल्हे, नद्या, पर्यटन स्थळे यांचा तुम्ही अभ्यास करा। हे पण खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहेत। हे दरवेळेस एक्झाममध्ये विचारले जातात। 5:30 ते 6:30 हिस्ट्री, याच्यात महाराष्ट्राचा इतिहास, मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वतंत्र चळवळ, महत्त्वाचे युद्ध व नेते यांचा अभ्यास तुम्ही नक्कीच करा। नंतर 6:30 ते 7 पर्यंत ब्रेक, रिफ्रेश, हलके नाश्ता, आराम करा थोडासा। सकाळी 7 ते 8 पर्यंत जिओग्राफी, भौगोलिक, राजकीय, आर्थिक, भूगोल, नकाशे यांचा अभ्यास करा। याच्याने तुमचा अभ्यास खूप परफेक्ट होईल। सकाळी 8:30 ते 8:30 सीसॅट प्रॅक्टिस, तार्किक विचार, लॉजिकल रिझनिंग, गणित वाचन समज। सकाळी 10 ते 11 पॉलिटी, मूलभूत अधिकार, कर्तव्य, राज्य व केंद्र सरकार, नवीन सुधारणा यांचा तुम्ही अभ्यास करा। हे टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहेत। नंतर 11 ते 11:30 इकॉनॉमी, अर्थसंकल्प 2025, बँकिंग, कर, सरकारी योजना हे दरवर्षीच विचारले जाणारे टॉपिक आहेत। 11:30 ते 12 गव्हर्नमेंट स्कीम्स, आरोग्य, शिक्षण, शेती व सामाजिक कल्याण योजना यांच्यावरती तुम्ही चांगलाच भर द्या। 12 ते 12:30 रिव्हिजन, फ्लॅश कार्ड्स, नोट्स, दिवसभर शिकलेल्या सर्व विषयांची पुनरावृत्ती करणे, जेणेकरून तुमचा अभ्यास परफेक्ट होईल। 12:30 ते 1 मॉक क्वेश्चन्स, दिवसाच्या सर्व विषयांवर 5 ते 10 प्रश्न सोडवा। 1 ते 1:30 क्विक करंट अफेअर रिव्ह्यू, दिवसाच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी व योजना एकदा पुन्हा वाचा, जेणेकरून तुमची जास्त प्रॅक्टिस होईल। आता महत्त्वाच्या टिप्स। 1. दररोज सर्व विषयांचा थोडा भाग घ्या, प्रिलिम्समध्ये सर्व विषयांचा अभ्यास होईल। 2. सकाळी करंट अफेअर्स प्लस इव्हिनिंग रिव्हिजन, माहिती याच्याने जास्त लक्षात राहते आणि तुमची जास्त प्रॅक्टिस होते। 3. सीसॅट आणि मॉक क्वेश्चन्स, रोज 30 मिनिटे जर केलं तर गणित व तार्किक विचार सुधारतो, याच्याने तुमची प्रॅक्टिस जास्त होते। फ्लॅश कार्ड्स, नोट्स, चार्ट्स वापरा, व्हिज्युअल मेमरी वाढते आणि व्हिज्युअल मेमरी जास्त वेळ लक्षात राहते आणि तुम्ही प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह करू शकतात। तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लवकर आठवतात।